पुण्यातला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी शाखा अध्यक्षांचे अहवाल प्रदेश स्तरावर पाठवा। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता झाडाझडती घेणार आहेत। पक्षांतर्गत गटबाजीचा फटका, पक्षश्रेष्ठींना संशय येतोय। शाखा अध्यक्षाचे अहवाल प्रदेश स्तरावर पाठवा असं नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात येतंय। पुण्यामध्ये पराभव झाल्यानंतर आता काँग्रेस सतर्क झाली आहे। शाखा अध्यक्षांचे अहवाल प्रदेश स्तरावर पाठवा नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे। नाना पटोले आता झाडाझडती घेणार आहेत। पक्षांतर्गत गटबाजीचा फटका, पक्षश्रेष्ठींना आता संशय येतोय। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, पुण्यातला पराभव काँग्रेसच्या जिवारी आला आहे। शाखा अध्यक्षांचे अहवाल प्रदेश स्तरावर पाठवा असे आदेश आता नाना पटोले यांच्याकडून देण्यात येतात। काय अधिकची माहिती? अगदी बरोबर आहे, कारण का काँग्रेसची पुण्याची रवींद्र धंगेकरांची जागा ही काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांनी जवळपास निश्चित मानलेली होती, परंतु मोठ्या फरकाने जे आहे ते मुरलीधर मोहोळ विजयी झालेले होते। परंतु आता जे आहे ती या सगळ्या पराभवाची कारण जी आहेत ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून शोधले जात आहेत। यासाठीचे आदेश जे आहेत ते शाखा अध्यक्षांना म्हणजेच ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षांना दिलेले आहेत आणि प्रत्येकाचा अहवाल जो आहे तो शहराध्यक्षांच्या माध्यमातून त्यांनी मागवलेला आहे। आणि नेमका हा पक्षांतर्गत दगाफटका कोणी केलेला आहे याची शोध जो आहे तो नाना पटोले यांना घ्यायचा आहे। त्याचबरोबर पुणे शहरातील एका बड्या नेत्याचं नाव देखील या सगळ्यांच्या तोंडामध्ये आहे, ते नाना पटोले यांना ते सांगणार आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते अशी चर्चा जी आहे ती सध्या काँग्रेसच्या अंतर्गत गोटामध्ये सुरू आहे। त्यामुळे हा अहवाल नेमका कधी जातोय आणि हा अहवाल गेल्यानंतर नेमकं कोणत्या काँग्रेसच्या पुण्यातील बड्या नेत्याचं नाव येते आणि त्याच्यावरती खरंच कारवाई होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का प्रदेश काँग्रेसने यापूर्वी देखील राज्यामध्ये अशी एक गोष्ट जी आहे, अशी एक प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। एका काँग्रेस नेत्यावरती कारवाई जी आहे ती अंतर्गत दगाबाजी केल्याचा म्हणून त्याला निलंबन केलेलं आहे, परंतु त्याबाबत पुण्यामध्ये अशाच प्रकारचा निर्णय होतोय का याची उत्सुकता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागलेली आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक ब्लॉकचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं जातंय, निर्देश दिले जात आहेत की नेमकं आपल्याला नाना पटोले यांना अहवालामध्ये काय द्यायचं आहे, कोणत्या प्रकारे आपल्याला पराभवाची कारणं जी आहेत ती द्यायची आहेत आणि त्या कोणत्या नेत्याला जे आहे त्या नेत्यामुळे आपला पराभव जो आहे तो पुण्यामध्ये झालेला आहे हे शोधायचं। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।